तर आपण हे आता राईड घेतलं की आपला पहिला जो पॉईंट आहे नीरार डॅम तिकडे जाणार. थोडंसं आतमधल्या ह्याच्यातला जरा रस्ता आहे. इकडे प्रॉब्लेम असा आहे की नंतर आहे ना चालायला लागणार. तू चालणार आहेस का सुरभी? चालायला पुढे ट्रॅफिक आहे जरा. मंडळी, आणि आता आपण आपल्या पहिल्या स्पॉटच्या इकडे आलेलो आहोत. त्याचं नाव आहे नीरार डॅम म्हणून. हा तुम्ही बघाल तर हा डॅम आहे. तर आम्हाला असं वाटलेलं की हा रस्ता बंद आहे, पण ॲक्च्युली हा रस्ता असा खाली जातो आणि तो तिकडे खाली जाऊन ती तिकडे मुलगी दिसते आहे, तिकडे तुम्ही संपूर्ण हा डॅम बघू शकता. असं आहे. आता गजानन गाडी खाली आली, आम्ही तिकडे वरती लावले त्या साईडला. तर आता आपण जाऊ. इथे आलं असतं तर हे पण यूज झालं असतं, पण हे नाही. आणि तिकडे माहिती आहे पलीकडचं साईड आहे ती. तर नमस्कार मंडळी, तुम्ही आता बघाल तर हा आहे नीरार डॅम. आणि असा टोटल 3 दरवाजे आहेत. इकडे आणि त्या साईडला लेक आहे. आणि हे लेकचं असे पाणी असं मग खाली जातं असं आहे.
जाऊ शकता. तेव्हा तो फोनवर होतो. ते लोक पिकनिक करायला आले वाटतं ना, सगळे घेऊन आले. जार बीर पाण्याचा 20 लिटरचा ते ओपन मध्ये कुठे करणार? अजून कुठं जातील ते? फोटो काढतो बायका कसं काढतात वगैरे काय करतात? त्याच्याकडे मशीन आहे मॅडम, हा. कैची सारखी. ते काढतात आणि ह्याच्यात टाकतात काय डायरेक्ट कैचीतच घेतात ते. बघा ना, आणि ते आंबे काढायला कसं असतं जाळी, हा, आणि तशी ट्रेन जाळी पिशवीत बनवतात. टाकतात. हो. तर आता हे तुम्ही बघाल इकडे, तर हे जे साईड लावून दिला. मोनिका बंगलो जे आहे BRB टी इस्टेट, बहुतेक त्या लोकांची ही टी इस्टेट आहे. आधी आम्ही इकडे आलेलो होतो, आम्हाला नाही सांगितलं. नंतर मग सांगितलं की आम्ही BRB टी इस्टेट नाही, तर त्यांनी अलाउ केलं. आता इकडनं ही लोक चहा काढून घेऊन जात आहेत. वेगळे चहा आहे. काय बोलते, काय आहे? फिश करी जी कोणती आहे ती मी घेतली आहे. म्हणजे बटाट्याची भाजी व्हेज मध्ये आहे ऑप्शन. डाळ भात आहे कारण की सध्या मस्त ते खाण्याचं. चपाती आणि बटाट्याची भाजी. कोणतं? दही लागलं. नमस्कार. आज आहे आपल्या ट्रिपचा 8वा दिवस आणि दिनांक आहे 25 मे 2024.
आज आम्ही सकाळी जरासा निवांत उठलो. इथे 8:30ला त्यांचा ब्रेकफास्ट होता. ब्रेकफास्ट पण ते खूप प्रकार होते. इडली, डोसा, ऑमलेट हवं असेल तर ऑमलेट, मेदूवडा, चटणी, सांबार, फ्रूट सॅलॅड भरपूर होतं. त्याचा सगळ्याचा आनंद घेऊन खाऊन वगैरे झाल्यावरती आम्ही साधारण एक निवांत जरा 10च्या आसपास इथे समीरने जे काही पॉईंट्स काढलेले या इकडच्या लोकल म्हणजे स्टाफकडून घेतलेले ते बघायला गेलो. नशीब असं एकाचं होतं की आज पाऊस नव्हता, त्यामुळे आम्हाला निवांत फिरता आलं. पण तरी पण आमचे 2-3 पॉईंट्स जे होते ते आम्हाला थोडंसं कळले नाही म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. सगळ्यात पहिलं आम्ही गेलो नीरार डॅम बघायला. इथून साधारण एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावर होतं. पूर्ण टी इस्टेटच्या मधून ते रोड गेलेला आहे. दोन्ही साईडला टी इस्टेट, मस्त निसर्गाचा अनुभव घेत घेत छान वातावरणात आम्ही तिथे गेलो. डॅम खूप मोठं होतं. साधारण आम्हाला तिथे माहिती मिळाली त्याच्यावर अंदाजे काहीतरी 1980च्या आसपास ते म्हणजे आपल्या इंडियन लोकांनी बांधलेलं डॅम आहे. डॅम प्रशस्त होतं, पण आत्ता काही पाणी नसल्यामुळे त्याचा काही तसा अनुभव बघता आला नाही, म्हणजे घेता आला नाही. आणि डॅम बघून झाल्यावर आम्ही खूप टॉपवर गेलो. परत तिथून खाली गेलो, वर आलो. एकदम मस्त ऑफ रोड होतं आज पण. आणि नंतर मग तिथे येताना एक आम्हाला गणपतीचं देऊळ सांगितलेलं, पण ते आम्हाला काही रस्ता कळला नाही म्हणून आम्ही गेलो नाही. होता रस्ता पण खूप छोटा होता. गाडी जाईल पुढे, वळवायला मिळेल की नाही माहीत नव्हतं. मग आम्ही तिथे गेलो नाही. पुढे आलो. मग आम्हाला खूप छान टी इस्टेट मिळाले. म्हणजे सगळे ऑन द वेच होते, पण काही ठिकाणी कंपाऊंड होते. ज्या ठिकाणी कंपाऊंड नव्हते, फोटोसाठी अलाव करत होते, तिथे आम्ही गेलो. खूप मनसोक्त छान छान फोटो काढले. खूप सुंदर वातावरण होतं. ते घेतल्यावरती करून आम्ही पुढे पुन्हा आलो. नंतर आमचं जे मोनिका बंगलो आम्ही जिथे उतरलो आहे ते क्रॉस करून पुढे गेलो. समीरला ड्रोन उडवायचा होता. तिथेही पूर्ण टॉपवरती टी इस्टेट वगैरे होते. खूप सारे टी फॅक्टरीज पण होत्या, पण आम्हाला तिथे जाता आलं नाही. फक्त बाहेरून आम्ही बघितलं की ह्या टी फॅक्टरीज आहे. मग नंतर आम्ही ते ड्रोन उडवला. तिथे पण पुन्हा छान फोटो काढले. नंतर साधारण 1च्या आसपास आम्ही परत इथे आलो मोनिका बंगलोवर. मग दुपारचं अर्ध्या पाऊण तासाने आम्ही लंचसाठी आलो. लंच केलं. छान दुपारचंही लंच होतं. आणि मग नंतर परत रेस्ट केला. समीर संध्याकाळी, गजानन आणि समीर गेलेले थोडं बाहेर. गाडीचे फोटो काढायचे होते त्यांना छानपैकी. सनसेटच्या आसपास, म्हणजे जो लाईट असतो त्या लाईटमध्ये आणि जो नॅचरल उजेड असतो त्याच्यामध्ये असं. मग समीरने मस्त गाडीचे खूप सारे फोटोज काढले. आणि मग परत दोघं आले थोड्या वेळाने. नंतर परत एक अर्धा एक तास आम्ही रूमवरती आराम केला. आणि आता इथे 8:30ला जेवायला आलो. 8:30 पावणे 9ला. इथे जेवण थोडं लवकर होतं, म्हणजे ही योग्य वेळ आहे जेवणाची. पण तरी पण आता आमच्या मुंबईच्या मनाने हे जेवणाचं वेळ 8 वाजता म्हणजे खूप लवकर. पण तरी पण आम्ही आलो 8:30 पावणे 9ला. जेवण झालं छान. व्हेजसाठी पण चांगले ऑप्शन आहेत, नॉनव्हेजसाठी पण चांगले आहेत. समीरचं इथे कुठे जेवणाचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही, कारण समीर व्हेजिटेरियन आहेत. जेवण सगळं चांगलं होतं. आणि त्यानंतर आता आम्ही निवांत बसलेलो इथे. गार्गी गेली कॉटेजमध्ये. समीर म्हणाले चला आजच्या दिवसाची सांगता करूया, म्हणून आजच्या दिवसाचं थोडक्यात तुम्हाला आज काय झालं, काय केलं आम्ही ते सांगितलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.